केंद्र सरकारच्या 29 डिसेंबर 2016च्या अधिसूचनेनुसार परिवहन संवर्गातील रिक्षा, टॅक्सी, व्हॅन इतर परवानाधारक वाहनांना योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी योग्यता प्रमाणपत्र संपलेल्या दिनांकापासून प्रतिदिन 50 रुपये विलंब शुल्क आकारला जात आहे। 2019-2021चा महापूर असेल किंवा कोरोना काळ असेल, विशेषतः सांगली जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांना याची झळ फार मोठ्या प्रमाणात बसली होती व फार मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले होते। अशातच वाहनांवरील असणाऱ्या बँकांचे हप्ते, व्याज तसेच मुक्त रिक्षा परवाना वाटप धोरणामुळे संपत चाललेला रिक्षाचा व्यवसाय अशा सर्व गोष्टींमुळे सर्वसामान्य रिक्षा, टॅक्सी चालक वैतागून गेलेला आहे आणि आता शासनाकडून योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी 50 रुपये प्रतिदिन विलंब शुल्क आकारला जात आहे। या विलंब शुल्काविरोधात सांगली जिल्ह्यातील रिक्षा, टॅक्सी चालकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे व आंदोलन देखील मोठ्या प्रमाणात होत आहे। तरी देखील प्रशासनाकडून आमच्या मागणीचा कोणताही विचार केला जात नाही म्हणून दिनांक 11/7/2024 पासून रिक्षा, टॅक्सी, व्हॅन यांचा बेमुदत संप पुकारला आहे व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 11/7/2024 पासून बेमुदत आंदोलन सुरू केले होते। सांगली जिल्ह्याच्या महाराष्ट्रातील रिक्षा संघटनेने केलेली आंदोलने व दिलेली निवेदने याची गंभीर दखल घेऊन काल अधिवेशनात मंत्री महोदय श्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्री साहेबांच्या उपस्थितीत सदरचा प्रतिदिन 50 रुपयांचा विलंब शुल्क रद्द करून पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय घेतला। या निर्णयामुळे सांगली जिल्ह्यातील रिक्षा चालकांनी एकत्र येऊन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून घोषणा, फटाक्यांची आतिषबाजी करून साखर पेढे वाटून आनंद साजरा केला। सदरचा विलंब शुल्क माफ झाला, परंतु शासनाच्या पोर्टलवरून हा दंड हटवण्यात यावा अशी मागणी श्री रामभाऊ पाटील यांनी केली। यावेळी कृती समितीतील सर्व रिक्षा संघटनेचे पदाधिकारी व सदस्य, रिक्षा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी कृती समितीचे आधारस्तंभ श्री पृथ्वीराज बाबा पाटील, श्री नितीन राजे शिंदे, श्री पृथ्वीराज भैया पवार, श्री इंद्रजित घाटे इत्यादी नेते मंडळी यावेळी उपस्थित होती। रिक्षा एक जुटीचा हमारी यूनियन हमारी ताकत, कोण म्हणता देत नाही, हमसे जो टकराए हो रामभाऊ या हो या की कोण मध्ये येऊ नका दादा, कोण मध्ये येऊ नका। हो गाला ओके चला चला बरा चालू करा चालू करा या फटाफट या सगळे फास्ट या रिक्षा संघटनेचा, टॅक्सी संघटनेचा, हम सब हमारी यूनियन हमारी यूनियन हम सब पृथ्वीराज भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। रिक्षा, टॅक्सी, व्हॅन परवानाधारक वाहनांना जे काही केंद्र शासनाकडून 50 रुपये प्रतिदिन विलंब शुल्क लावला होता पासिंगचा, तो आज
पावसाळी अधिवेशन 2024मध्ये मंत्री महोदय दादा भुसे यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशान्वये हा निर्णय त्वरित रद्द करून त्याला तात्पुरती स्थगिती दिलेली आहे, पुढील निर्णयापर्यंत स्थगिती दिलेली आहे. या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्रात वेगवेगळ्या संघटनेने आंदोलन केली, निवेदनं सादर केली, वेगवेगळ्या नेत्यांनी निवेदन सादर केली, प्रत्येकाने आपली व्यथा मांडली. त्यामुळं हा निर्णय आज लागला असं आम्हाला वाटतं. सांगली जिल्ह्यामध्ये नितीनराजे शिंदे असतील, सुरेशभाई पवार असतील, आमचे बाबा पाटील असतील, जयश्रीवहिनी पाटील असतील, धीरज सुरेश असतील, सुधीरदादा गाडगे असतील, या सर्वांनी शासनाकडे पाठपुरावा केला आणि या पाठपुराव्याला यश आलं. आणि त्यात आम्ही काल रात्रीपासून 12 वाजल्यापासून रात्री बेमुदत रिक्षा व्यवसाय बंद केला होता. रिक्षा टॅक्सी व्हॅन यांचा बेमुदत बंद पुकारला होता आणि आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बेमुदत ठिय्या आंदोलन पुकारलं होतं. त्याची कुठंतरी दखल घेऊन शासनानं हा निर्णय त्वरित रद्द केलेला आहे. परंतु परिवहन विभागाच्या पोर्टलवर सदरचा दंड हा काढून घ्यावा, अन्यथा आम्हाला वाहन पासिंग करण्यासाठी अडचणी निर्माण होतील. नुसत्या घोषणा नकोत, तर याची अंमलबजावणी लवकरात लवकर शासनाने करावी अशी मी आपल्याद्वारे मागणी करतो. काल रात्रीपासून सांगली जिल्ह्यामध्ये सर्व रिक्षा संघटनेने बंद पुकारला होता आणि त्या बंदला सर्व आमचे रिक्षा चालक सांगली, मिरज, कुपवाड आणि आसपासचे ग्रामीण भागातले सर्वजण आम्हाला साथ देऊन हे आंदोलनाला यशस्वी ठरवलं. मी ते सर्वांचं अभिनंदन मानतो आणि सर्व आमची कृती समिती जे रात्रंदिवस राबले 8-10 दिवस, मी सगळ्यांचं आभार मानतो.